स्वरा प्रशांत मोरे. आज आपल्यासोबत आहे महासंघर्ष न्यूजचे संपादक श्री गणेश जगताप. तर सर, आपण खूप लोकांची मुलाखती घेता, तर आज मी तुमची मुलाखत घेत आहे. तर मी एक विद्यार्थी असून मी तुम्हाला असा प्रश्न विचारते की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा आणि आजच्या या जगामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कुठला मार्ग आहे? स्वरा, धन्यवाद सर्वप्रथम तुझे. तू एक हुशार विद्यार्थिनी आहेस, ग्रामीण भागात शिक्षण घेत आहेस आणि तुझा हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण जेवढे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी दशेत शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी अतिशय हा महत्त्वाचा प्रश्न तू विचारलेला आहेस. विद्यार्थी जो आजचा आहे तो मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो आपल्याला जास्त. सोशल मीडियाच्या माध्यमात तो सोशल मीडियाकडे वळताना पाहायला मिळतो. पूर्वीचा जो विद्यार्थी होता त्याच्याकडे या गोष्टी नव्हत्या, परंतु आत्ताचा जो विद्यार्थी आहे तो मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये गुंतल्यामुळे त्याचं जे शारीरिक व्यायाम आहे त्या शरीराचा व्यायाम होत नाही. त्याच्यामुळे मानसिकता जी त्याची आहे अभ्यास करण्याची किंवा कॉन्सन्ट्रेशन जे म्हणतो आपण, एकाग्रता, ह्या गोष्टी कुठेतरी त्या विद्यार्थ्याकडे कमी येतात आणि निराशाकडे विद्यार्थी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जरा कुठे यश नाही मिळालं किंवा जे पाहिजे ते त्याला नाही भेटलं की तो लगेच निराश होऊन, हताश होऊन तो म्हणजे त्याचे वेगळ्या वळणाकडे तो जात असतो. अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम मुलांना कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, फिजिकली फिट पाहिजेत, म्हणजे शरीराचा व्यायामही झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा. पूर्वी मैदानी खेळ असायचे, आजकाल पाहिलं तर मैदानात मुलं दिसत नाहीत कुठे. शाळेतून दप्तर घेऊन घरी येतात, पुन्हा घरी आले की जरा वेळ टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं आणि पुन्हा अभ्यास वगैरे थोडा करून पुन्हा शाळेत जाणं, हा दिनक्रम आहे त्यांचा. किंवा अवांतर वाचन नाही मुलांचं, वाचनाकडे कोणी वळत नाही. वाचन पाहिजे आणि वाचन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज आमचं जरी प्रिंट मीडिया असेल, आम्ही डिजिटल मीडियाकडे आहोत आणि प्रिंटही आहे, परंतु प्रिंट मीडियाचा वाचक हा तयार झाला पाहिजे असे आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातूनही समाजाला आमचं सांगणं आहे. वाचा, मुलांनाही वाचायला शिकवा. ती जेणेकरून वाचल्यामुळे काय होतं, एकाग्रता वाढते आणि चांगल्या गोष्टी माहीत होतात. मग विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुझा. कसं असतं, मी शिक्षण क्षेत्रात 11 वर्ष काम केलेलं आहे क्लासेसच्या माध्यमातून. तर कोणी विद्यार्थी मी अनुभवलं, कोणी विद्यार्थी हा मठ्ठ नसतो किंवा हुशार नसतो, कारण जन्म घेणाऱ्याची नंतर मेमरी डेव्हलप केली जात असते. म्हणजे त्याच्यावरती पालक जसे संस्कार करतात तसा तो घडत जातो. मग संस्कार खूप महत्त्वाचे असतात पालकांचे. त्याचबरोबर आपण शाळेमध्ये सगळे विद्यार्थी जात असतात, पण त्यातले काही विद्यार्थी हे हुशार आपल्याला पाहायला मिळतात आणि काही विद्यार्थी ही कमी पडलेले पाहायला मिळतात अभ्यासात. मग ते का होतं असं? कारण जी मुलं शाळेत शिकत असताना फळ्यावर शिक्षक शिकवतात तेव्हा कॉन्सन्ट्रेशन जे करतात, एकाग्रता त्यांच्याकडे ते ठेवतात, तेव्हा ते विद्यार्थी पुढे जात असतात. आणि जे विद्यार्थी शाळेत वर्गात लक्ष देत नाहीत शिकवण्याकडे, तेव्हा ते विद्यार्थी मागे पडतात. असेही काही विद्यार्थी आहेत. आम्ही 9वीत किंवा 8वीत नापास झालेले विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून 10वीत बसवलेले आहेत, 12वीत पुन्हा बसवलेले आहेत, 10वी पास झालेले विद्यार्थी डायरेक्ट. मग ते जे विद्यार्थी आहेत ते डायरेक्ट बसवून पण 60%, 70% असे मार्क्स मिळवलेले विद्यार्थी आहेत. ते कशामुळे? ज्यावेळी ते स्वतः कॉन्सन्ट्रेशन ठेवतात, एकाग्रता ठेवतात अभ्यासात आणि सातत्य ठेवतात अभ्यासात, त्यावेळी ते विद्यार्थी पुन्हा चांगले गुणवत्ता प्राप्त करू शकतात. म्हणजेच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे ते एकाग्रता आहे. आणि एकाग्रता येण्यासाठी काय आहे? व्यायाम आहे, योगा आहे आणि मेडिटेशन आहे. म्हणजे त्राटक वगैरे हे जे करतात काही मुलं, नंतर ध्यान करतात, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मग आता तुमच्या वयातल्या विद्यार्थ्यांनी जर थोडं ध्यान केलं, मेडिटेशन केलं, तर नक्कीच त्यांना पुढच्या दृष्टीने खूप फायदा आहे. आणि आता तुम्हाला खूप स्पर्धा आहे, कारण प्रत्येकजण त्या त्या क्षेत्रात, त्याच्या आवडीच्या क्षेत्रात मोठं व्हायला पाहत आहे. मग तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर या सर्व गोष्टी जबाबदारीने तुम्ही त्या फॉलो केल्या पाहिजे. पालकांचं ऐकलं पाहिजे. आजकाल विद्यार्थी पालकांचं ऐकत नाहीत. पालकांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला वाईट वाटतं,
बाहेरच्यांनी सांगितलं किंवा ते पाहिलं टीव्हीवर की मग ते पटतं. परंतु पालकांचं विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे, शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. पूर्वीचे विद्यार्थी हे पालकांच्या आज्ञेत होते, धाकात होते, शिक्षकांच्या आज्ञेत होते, धाकात होते. आजकाल काय झालेलं आहे, विद्यार्थ्यांना जरा शिक्षक ओरडले बोलले की ते शिक्षकांची तक्रार. विद्यार्थ्यांनी तर कलागुण जोपासताना अभ्यासावरती काही परिणाम होईल का? अ, इतर कलागुणही विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण अभ्यासासोबत हे कलागुण दिले जातात तुम्हाला. म्हणजे उदाहरणार्थ खेळ असतील. खेळ तर खेळले पाहिजेत कारण मी आत्ताच सांगितलं, की खेळामुळे काय होतं तुम्ही मानसिकदृष्ट्या सुदृढ होत असता. तुम्ही फिजिकली फिट होत असता. जर फिजिकली फिट असेल तर मानसिकता तुमची अभ्यासात चांगली राहते. नंतर दुसरी इतर जर पाहिलं आपण कलागुण, जसं की चित्रकला असेल, क्राफ्ट असेल, कार्यानुभव असेल, हे जे कलागुण आहेत किंवा संगीत असेल, ह्या गोष्टींनाही तुम्ही महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कारण प्रत्येकाचे संगीत हे सर्वांना आवडत असतं. त्याचबरोबर चित्रकला. आता चित्रकला विषयाचं जर उदाहरण सांगायचं झालं, तर चित्रकलेमध्ये तुम्हाला नीटनेटकेपणा शिकवला जातो. त्याचबरोबर त्या चित्रकलेत आखीव-रेखीवपणा असतो. नंतर रंगसंगती असते. आता रंगसंगतीमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होत असतो. घराला रंग कोणता द्यावा, आपलं ड्रेसिंग कसं असावं, कोणत्या रंगाचं असावं, आपल्याला कोणतं सूट होईल. म्हणजे इथून आपल्या जीवनाशी किती निगडीत ह्या गोष्टी आहेत, पण ते आपण कधी विचार करत नाही, की चित्रकला शिकायची कशाला? काय त्याचा मला उपयोग आहे का? मला तर इंजिनिअरिंग करायचंय. ही अशी आपली धारणा असते किंवा पालकांची असते. तर नाही, सर्व हे कला असतील, गुण असतील, हे विद्यार्थ्यांना सर्वांगीण अ, अष्टपैलू बनवत असतात. म्हणून ह्या सुद्धा गोष्टी विद्यार्थ्याला तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता कार्यानुभवचे असतील, क्राफ्ट वगैरे. आता क्राफ्टमधून काय होतं, तुम्हाला वेगवेगळी टेक्नॉलॉजी शिकायला मिळते आणि त्या टेक्नॉलॉजीतून तुमचा ब्रेन डेव्हलप होत असतो आणि उद्या तुम्ही ज्या क्षेत्रात जाता, तिथं चांगलं काहीतरी असं वेगळं काय करता येईल का आपणाला समाजासाठी? तर ह्याचा तिथे फायदा होत असतो. नक्कीच अभ्यासासोबत कलागुणही तेवढेच महत्त्वाचे आहेत. पण हे सर्व करत असताना वेळेचं एक मॅनेजमेंट आत्तापासूनच तुमच्या सारख्या मुलांनी जर केलं, शाळेतून आल्यानंतर अभ्यासालाही वेळ दिला गेला पाहिजे. इतर कलागुण आहेत त्यालाही वेळ दिला गेला पाहिजे. शरीराचा व्यायाम होईल असेही खेळ खेळले पाहिजेत तुमच्या या वयामध्ये. टीव्हीही थोडाफार पाहिला पाहिजे. पण टीव्ही मधले कोणते कार्यक्रम पाहायचे? कार्टून. बरेच मुलं काय करतात तुमच्यासारखे कार्टून खूप आवडतं. कार्टूनमुळे काय होतं, विद्यार्थ्यांचा ब्रेन डेव्हलप होत नाही पाहिजे असं. इतर अनेक चांगले कार्यक्रम आहेत. ते विद्यार्थ्यांनी पाहावेत. जिओग्राफी एक चॅनल आहे. नंतर ॲनिमल प्लॅनेट आहेत. असे जे पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चांगले चांगले चॅनल पाहिले गेले पाहिजेत. नंतर सोशल मीडियावरचा जो वापर आहे किंवा त्याचा उपयोग आहे, मोबाईल हातात घेतो. त्याच्यात किती वेळ जातोय आपला हे कळत पण नाही आपल्याला. आणि वेळ गेल्यावरती नंतर आपल्याला पश्चाताप होतो, कारण माझा अभ्यास राहिला, खूप वेळ गेला. म्हणून कलागुण जोपासले पाहिजेत आणि टाईम मॅनेजमेंट कुठेतरी विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. फक्त क्लास लावून क्लासवरती सोडून देणं किंवा शाळेत जातोय, मग शाळा आहे, क्लास आहे, फी भरली, चांगले क्लास दिले, इथपर्यंतच पालकांनी मर्यादित न राहता पालकांनीही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वेळ थोडाफार दिला पाहिजे. त्यांना टाईम मॅनेजमेंट करून दिलं पाहिजे. त्यांच्याशी अ, गप्पा मारल्या पाहिजेत. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या पाहिजेत. हा सगळा एकंदरीत विद्यार्थी त्याचा जो अभ्यासाबाबत असेल किंवा त्याचा विकास होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आम्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयावरती मार्गदर्शन केल्याबद्दल आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद स्वरा. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, आज्ञाधारक विद्यार्थी बना आणि पालकांचा ऐका.